नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी मिलिंद भागवत. लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. कर्मठ समाजाचा विरोध झुगारून त्यांनी महिलांना शिक्षण देण्याचा वसा घेतला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा आपण घेणार आहोत क्रांतिज्योती या खास कार्यक्रमातून. शिक्षणाच्या बळावर महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. खरं तर हे देणं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचंच आहे. सावित्रीबाई केवळ आद्य शिक्षिका होत्या असं नाही, तर त्यांनी समाज परिवर्तनासाठी मोठा संघर्षही केला. तसंच त्यांनी साहित्याच्या माध्यमातून सुद्धा समाजाला दिशा देण्याचं काम केलं. सावित्रीबाईंचं हे काम त्यांच्या जन्मगावी एका शिल्पसृष्टीच्या माध्यमातून उभारण्यात आलंय. तसंच सरकारनं तिथे एक स्मारकसुद्धा उभं केलं आहे. पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. साताऱ्याच्या पराक्रमी भूमीतील याच नायगावमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. नायगावमध्ये जिथे सावित्रीबाईंचा जन्म झाला तिथे राज्य सरकारने एक वाडा उभारलाय. त्या काळी गावचे पाटील असलेल्या सावित्रीबाईंच्या वडिलांचा 40 खणांचा वाडा होता. हा वाडा आजही उत्तम स्थितीत असल्याचं बघायला मिळतं. या वाड्यामध्ये माझघर, स्वयंपाकघर, धान्याची कोठी आणि मुख्य हॉल अशी रचना आहे. हा वाडा कोट्यवधी भारतीय महिलांचं प्रेरणास्थान बनलाय. हे उत्खनन करत असताना या ठिकाणी बऱ्याचशा जुन्या वस्तू सापडल्या की ज्या सावित्रीबाई फुलेंच्या काळापासूनच्या ज्या मातीखाली दबलेल्या होत्या. याच्यामध्ये भाकरी करायची काटवट असेल की ज्याला आपण परात म्हणतो, ती लाकडी काटवट असेल. शेतकरी कुटुंबात झारी जी झाडाला पाणी घालण्याकरता लागते ती झारी, तांब्या असतील, त्याच्यानंतर स्वयंपाकाचे उलथणे असतील, पातेली असेल, अशा बऱ्याचशा वस्तू ज्या सापडल्या त्या या ठिकाणी आपण रिस्टोर करून ठेवलेल्या आहेत. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने नायगावमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी तयार केली आहे. सावित्रीबाईंच्या जीवनातील विविध प्रसंग या शिल्पांद्वारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी म्हणजे नायगावमध्ये एमटीडीसीच्या वतीनं त्यांच्या जीवनावरती जीवनपटावर आधारित म्युरल्स तयार करण्यात आली आहेत. ही म्युरल्स दाखवण्यासाठी एक ऑडिटोरियम तयार करण्यात आलेलं आहे आणि इथं त्यांच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना स्वतः शिकवलं आणि त्यानंतर त्यांना इतरांना शिकवायला प्रेरित केलं. सर्वाधिक त्रास सावित्रीबाईंना ज्या काळामध्ये झाला, त्यांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये त्या शिकवायला जायच्या तेव्हा त्यांच्यावरती शेण फेकलं जायचं, हल्ले केले जायचे, चिखल घाण टाकली जायची. या सगळ्यातून तावून सुलाखून पुढे जात सावित्रीबाईंनी भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. या शाळेमध्ये मुलींना शिकवण्यासाठी आणलं गेलं. 48 साली ही शाळा सुरू करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच सावित्रीबाईंना आद्य शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका संबोधलं जातं. याचं कारण मुलींसाठी जी पहिली शाळा सुरू करण्यात आली भिडेवाड्यामध्ये त्याच्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई. केवळ शिक्षिका म्हणून नाही तर समाज सुधारक म्हणून त्यांचं मोलाचं कार्य आहे. ब्राह्मण विधवांच्या केशवपनाच्या विरोधात नाभिक समाजाचं उभं केलेलं आंदोलन या शिल्पसृष्टीमध्ये बघायला मिळतं. केवळ शिक्षण हा एकमेव धागा त्यांचा नव्हता, तर ज्या अनिष्ट परंपरा होत्या या परंपरांमध्ये पुनर्विवाहासारखी संकल्पना मान्य नव्हती. त्या काळामध्ये विद्रोह करून किंवा या रूढीच्या विरोधात जाऊन पुनर्विवाह करण्याची कल्पना त्यांनी मांडली. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिक्टोरिया बालआश्रम सुरू करून त्यांनी हजारो मुलांचा जीव वाचवलेला होता जी कुपोषणाला बळी पडत होती. एकाच काळी शिक्षणासारखं आद्य कर्तव्य त्या करत होत्या, शिक्षण देत होत्या आणि त्याचबरोबर अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करत समाज सुधारक म्हणून त्या काम करत होत्या. त्यानंतर ब्राह्मण विधवांना पती गेल्यानंतर त्यांचं केशवपन केलं जायचं. या सगळ्यांच्या विरोधामध्ये एक मोठं आंदोलन मुंबईमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सोबतीनं
उभं करण्यात आलेलं होतं, नाभिकांचा संप घडवून आणण्यात आलेला होता. अत्यंत क्रांतिकारी विचार सावित्रीबाईंचे ज्योतिरावांच्यामुळे होते. सत्यशोधक समाजाचा इतिहास, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या साथीनं मुंबईत केलेलं आंदोलन आणि कवयित्री म्हणून फारसं परिचित नसलेलं सावित्रीबाईंचं व्यक्तिमत्व या शिल्पांमधून उलगडण्याचा प्रयत्न केला गेलाय. महिलांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या सावित्रीबाईंचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. समाज हितैषी निर्णयांबरोबर सावित्रीबाईंचा सगळ्यात मोठा ठरलेला शेवटचा लढा हा प्लेगचा होता, ज्याच्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला होता. या प्लेगच्या लढ्यामध्ये स्वतःच्या मुलाला यशवंताला हडपसरमध्ये त्यांनी दवाखाना सुरू करायला सांगितला. अनेक प्लेगनं बाधित झालेल्या लोकांना ते तिथं घेऊन गेले, त्यांच्यावरती उपचार केला आणि दुर्दैवानं याच प्लेगच्या साथीमध्ये त्यांचाही मृत्यू झाला. सावित्रीबाई या ज्योतिबांसारख्या फारशा लिखाणातून समोर आल्या नाहीत. अत्यंत स्फुट लेखन सावित्रीबाईंचं पाहायला मिळतं. त्यांनी काही कविता लिहिल्या. या कविता संग्रहांची नावं होती. काव्य फुले असेल किंवा मोडी लिपीमध्ये मराठीमध्ये या कविता त्यांनी 2 भाषा त्यांना येत होत्या, त्याच्यामध्ये या गोष्टी लिहून ठेवलेल्या होत्या. त्याची म्युरल्स इथं तयार करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने हा वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलाय. या स्मारकातील शिल्पसृष्टी बघताना सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वातले वेगवेगळे पैलू यांचं दर्शन होतं. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी असंख्य हालअपेष्टा सहन केल्या, मात्र त्या मागे हटल्या नाहीत. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सत्यशोधक समाजाचं अध्यक्षपद सावित्रीबाईंकडे आलेलं होतं, तेही त्यांनी भूषवलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी ज्योतिराव फुले गेल्यानंतर सुद्धा सांभाळल्या. प्लेग जो आला, या प्लेगमध्ये सुद्धा त्यांनी मोठं काम केलं. दंगलींमध्ये सामाजिक सौख्य राखण्याचं काम केलं. हिंदू मुस्लिम दंगली ज्या मुंबईमध्ये झालेल्या होत्या, त्या दंगलींमध्ये जाऊन त्यांनी स्वतः सौख्य कसं नांदेल याची पाहणी केलेली होती, अनेकांना समजावलेलं होतं. नायगावातील या स्मारकाविषयी आजही समाजातील अनेकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे या स्मारकाला भेट देणाऱ्यांची संख्या तशी मर्यादित. खरं तर आजच्या काळात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक विचारांची समाजाला गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची ही आवश्यकता आहे. सावित्रीबाई या सेलिब्रिटी कधी झाल्या नाहीत. सावित्रीबाई या उपेक्षित वंचितांच्या आवाज बनल्या, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या काम करत राहिल्या. मला असं वाटतं की भारतामध्ये 3 प्रकारची शोषणाची पक्षपाताची केंद्र आहेत. एक स्त्री पुरुष विषमता आहे, जेंडर ज्याला म्हणतो आपण, लिंगविषयक विषमता. दुसरी गरीब श्रीमंत आणि तिसरं जातीच्या पायऱ्या आहेत आणि त्यामुळे पायरीवर जिथे खाली असलेले लोक आहेत त्यांना अजिबात प्रतिष्ठा नाही. सावित्रीबाईंनी महिलांसाठी काम केलं, सावित्रीबाईंनी गरिबांसाठी काम केलं आणि सावित्रीबाईंनी जातीच्या पायरीवर खूप खाली, ज्यांच्या मागे जातीचं भांडवल नाही, अशा लोकांसाठी काम केलं. त्यामुळे त्यांचं काम उपेक्षित राहिलं असं मला वाटतं. भारतीय महिला शेकडो वर्ष शिक्षण आणि सामाजिक हक्कांपासून वंचित होत्या. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांना पावलोपावली अवहेलना सहन करावी लागत होती. पिढ्यानपिढ्या अनिष्ट रूढी आणि परंपरेच्या बेडीत महिला अडकून पडल्या होत्या. महिलांची ती घुसमट ओळखून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केलं आणि त्यानंतर देशात महिलांच्या शिक्षणाची नवी पहाटच आली. खरं तर सावित्रीबाईंनी अत्यंत कठीण काळात या परिवर्तनाला सुरुवात केली होती. आज भारतीय स्त्रियांनी सर्व क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. सावित्रीबाईंनी 18व्या शतकात शिक्षणाच्या माध्यमातून भारतीय स्त्रियांच्या पंखात बळ भरलं आणि त्यामुळेच आज हे शक्य झालंय. वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नायगाव, सातारा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये देशातली पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्यांदा त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केलं आणि देशामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा रोवली. पण महात्मा फुले हे केवळ भिडेवाड्यातच शाळा सुरू करून थांबले नाहीत, तर त्यांनी पुण्यामध्ये 4 आणि जुन्नरमध्ये 1 अशा एकूण 5 शाळा त्यावेळेला सुरू केल्या. त्या शाळांची आज नेमकी काय अवस्था आहे पाहूयात. देशातील महिलांच्या शिक्षणाचा दीप याच ठिकाणी प्रज्वलित झाला होता. पुण्याच्या याच भिडेवाड्यात देशातील महिलांच्या शिक्षणाची पहिली बाराखडी गिरवली गेली होती. देशात मुलींची पहिली शाळा पुण्यातल्या याच भिडेवाड्यामध्ये सुरू करण्यात आली.
महिला शिक्षणाचा पाया घालणाऱ्या या भिडेवाड्याची आता मात्र दुरवस्था झाली आहे. राज्यात अनेक सरकारं आली आणि गेली, पण या भिडेवाड्याची दैना काही फिटली नाही. पुणे महापालिकेतही जवळपास सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी सत्ता भोगली आहे. मात्र भिडेवाड्याच्या जतनासाठी फारसे प्रयत्न काही होताना दिसले नाहीत. क्रांतीज्योती महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या विचारांचा वसा सांगणारे अनेक नेते राज्यात आहेत, पण आजवर भिडेवाड्याची साधी डागडुजी सुद्धा होऊ शकली नाही. या इमारतीतील व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे वाड्याच्या दुरुस्तीमध्ये अडथळा येत असल्याचं कारण प्रशासनाकडून सांगितलं गेलं होतं. मात्र आता या व्यावसायिकांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करून भिडेवाड्यात लवकरच मुलींची शाळा सुरू करण्याची घोषणा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. राजकीय अनास्थेमुळेच आज भिडेवाड्याची ही दुरवस्था झाली आहे. खरं तर राजकारण्यांनी मनावर घेतलं असतं तर कधीच इथे स्मारक उभं राहिलं असतं. एकीकडे राजकारण्यांचं दुर्लक्ष तर दुसरीकडे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्यांना म्हणावा तसा दबाव निर्माण काही करता आला नाही. केवळ निवेदन आणि नेत्यांचा कागदोपत्री होकार या पलीकडे काहीही झालेलं नाही. हे स्मारक एक राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित केलं जावं असा प्रयत्न अनेक पातळ्यांच्यावरती कार्यकर्ते करतायत, परंतु ते अद्याप झालं नाही. याचं मला स्वतःला सगळ्यात महत्वाचं कारण जे वाटतं ते सर्वपक्षीय राज्यकर्ते जे आहेत त्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती कमी पडते. राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती ही नेहमी मतांच्या राजकारणावरती ती अशी डोलत असते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी 5 शाळा सुरू केल्या होत्या. त्यापैकी देशातील पहिली शाळा पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये सुरू झाली होती, तर दुसरी शाळा पुण्यातल्या रास्तापेठेत आणि तिसरी शाळा ही हडपसरमध्ये, चौथी शाळा सासवड तर 5वी शाळा ही जुन्नरमध्ये सुरू करण्यात आली. देशातील महिला शिक्षणाचा पाया मजबूत करणाऱ्या या 5 शाळांपैकी एकही शाळा आज अस्तित्वात नाही. खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी कर्मठ समाजाचा विरोध झुगारून महिलांच्या शिक्षणाची देशामध्ये मुहूर्तमेढ रोवली. 18व्या शतकात सुरू झालेल्या त्या शाळा देशातील कोट्यवधी महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. मात्र राजकारण्यांच्या अनास्थेमुळे त्या प्रेरणास्थळांची दुरवस्था झाली आहे. आता भिडेवाड्यातील स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्या शाळेत पुन्हा बाराखडीचे स्वर कधी घुमणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय क्रांती ज्योती. कर्मठ समाजाचा विरोध न जुमानता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली. मात्र ती शाळा बंद पाडण्यासाठी काहींनी जाणून बुजून प्रयत्नही केले. स्त्री शिक्षणाला विरोध करणाऱ्यांमुळे लहानग्या काशीबाईला आपला जीवही गमवावा लागला होता. देशातील स्त्री शिक्षणाच्या संघर्षात बळी पडलेल्या मुलीचं स्मारक म्हणजे हा बाहुलीचा हौद. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यासमोरच्या मजूर अड्ड्याजवळ हा हौद आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी पुण्यात सुरू केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेला तत्कालीन सनातनी समाजाचा विरोध होता. त्या विरोधातूनच काशीबाई उर्फ बाहुलीचा बळी गेला. त्या चिमुरडीच्या स्मरणार्थ हा हौद बांधण्यात आला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत विश्राम घोले यांनी आपली कन्या काशीबाईला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. घोले हे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचे पाईक होते. तसंच त्यांच्याकडे सत्यशोधक समाजाचं अध्यक्षपदही होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला शिकवण्याचं धाडस केलं. काशीबाई ही अत्यंत चुणचुणीत आणि बाहुलीसारखी दिसत असल्यामुळे तिला सर्वजण प्रेमानं बाहुली नावानंच हाक मारत असत. मात्र तिचं शाळेत जाणं हे तत्कालीन समाजाला मान्य नव्हतं.
जिथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना समाजाचा टोकाचा विरोध होता, तिथं विश्राम घोले यांच्यासारख्या सत्यशोधक अनुयायांच्या निग्रहाची परीक्षाच होती. तत्कालीन कर्मठ समाजानं त्या निरागस मुलीचा बळी घेतला. डॉक्टर घोले यांच्या घरातल्या जुन्या महिलांनी, विशेषतः त्यांची आई आणि काही विधवा महिला त्यांच्या घरामध्ये राहत होत्या, त्यांना हे मुलीचं शिकणं आवडलं नाही. घोल्यांनी शिकवणं, आणि म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी त्या मुलीला मारण्याचा डाव आखला आणि अत्यंत क्रूरपणाने बांगड्या ज्या काचेच्या असतात त्या अशा पद्धतीने चुरल्या आणि त्याचा लाडू बनवून तिला खाऊ घातला आणि त्याच्यामध्ये त्या मुलीची हत्या झाली, त्या मुलीचा खून झाला. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की शिक्षणासाठी एका मुलीचा बळी गेला. काशीबाईच्या मृत्यूनंतर विश्राम घोले कुटुंबानं 1880 मध्ये तिच्या स्मरणार्थ आपल्या राहत्या घरासमोर हा हौद बांधला होता. त्या काळी घोले कुटुंबानं हा हौद सगळ्यांकरता खुला केला होता. हा हौद बाहुलीचा हौद म्हणून ओळखला जातो. पण आज काळाच्या ओघात स्त्री शिक्षणाच्या चळवळीतील हे स्मारक अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलंय. त्या ठिकाणी डॉक्टर घोल्यांनी त्या मुलीचं स्मारक म्हणून बाहुलीचा हौद उभा केला, जो सगळ्यांसाठी खुला होता. पण आता तुम्ही म्हणालात तशी त्याची दुरावस्था, म्हणजे आज अशी परिस्थिती आहे. गेल्याच आठवड्यामध्ये मी त्या ठिकाणी जाऊन आलो. मी असं पाहिलं की तो हौद गायब करण्याची परिस्थिती तिथल्या दुकानदारांनी आणि हॉटेल मालकांनी निर्माण केलेली आहे. कारण तो अतिशय महत्त्वाची जागा ती आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराला लागून ती जागा आहे आणि त्यामुळे तो हौद नकोच आहे त्या लोकांना. आणि एका बाजूला इतिहासाचं एक अतिशय महत्त्वाचं स्मारक त्या निमित्तानं नष्ट होणार अशी मला भीती वाटते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणासाठी तत्कालीन समाजाशी मोठा संघर्ष करावा लागला. तसंच सत्यशोधक समाजाच्या अनुयायांनाही त्याची मोठी किंमत चुकवावी लागली होती. मात्र असं असतानाही त्यांनी हार मानली नाही. समाज उत्थानासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाईंनी आपलं आयुष्य वेचलं. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासोबतच समाज सुधारणेसाठी लेखन सुद्धा केलं. त्यांनी कवितांच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आज देशात डिजिटल युगाचे वारे वाहत असताना महिला रूढी परंपरा आणि व्रतवैकल्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र 18व्या शतकात ज्ञानज्योती सावित्रीबाईंनी महिलांना रूढी आणि परंपरेच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांनी महिला शिक्षणासोबतच समाज सुधारणेसाठी कष्ट उपसले. समाजाचा तिरस्कारही सहन केला. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला केवळ हे दोनच पैलू होते असं नाही, तर त्यांनी लेखनाच्या माध्यमातून मानवाच्या उत्थानाचा उदात्त विचार सुद्धा मांडला. सावित्रीबाईंना मराठी, हिंदी आणि मोडी अशा 3 भाषांचं ज्ञान होतं. महिलांना शिक्षण देत असताना त्यांनी साहित्य निर्मिती सुद्धा केली. काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर यातून त्यांनी मानवता धर्माचं सूत्र मांडलं. सावित्रीबाईंनी आपल्या काव्यात अनेक विषय हाताळल्याचं बघायला मिळतं. त्यांच्या काव्यात सामाजिक जाणीवेसोबतच प्रेम, करुणा आणि बंधुतेचं सूत्र आढळून येतं. सामाजिक जाणीवेच्या कवितेसोबतच निसर्ग कविता, स्वातंत्र्यविषयक कविता, प्रार्थनापर आणि बोधपर कविता असे असंख्य विषय त्यांनी हाताळले आहेत. सामाजिक कवितेसोबतच त्यांनी अवतीभोवतीचा निसर्ग सुद्धा आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचं निसर्गाविषयी असलेलं सूक्ष्म निरीक्षण आणि निसर्गाविषयी असलेली त्यांची ओढ या कवितांमधून बघायला मिळते. अत्यंत तरल शब्दांमधून त्यांनी निसर्ग रेखाटलाय. सावित्रीबाईंच्या काव्य फुले या कविता संग्रहाचं राज्य सरकारनं प्रकाशनही केलं. सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू फारसा पुढेही आला नाही. नव्या पिढीतील साहित्यिकांसाठी त्यांचं साहित्य मात्र मार्गदर्शक ठरणार आहे. माणसाचे विचार आणि आचरण कसं असावं याविषयी सावित्रीबाईंनी आपल्या कवितांमधून मांडण्याचा प्रयत्न केला होता. सावित्रीबाईंच्या साहित्याची नव्यानं मांडणी आणि संशोधन होणं गरजेचं असल्याचं मत साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी व्यक्त केलंय. स्वाभाविक आहे की फुल्यांचं मुळात मराठीतच सर्व साहित्य उपलब्ध असणं, सर्व दूर पोहोचवणं हे 1950 नंतर सुरुवात झाली. सावित्रीबाईंचं साहित्य तर अगदी अलीकडच्या काही वर्षांमध्ये मिळालं आहे आणि तेही खूप अल्प आहे. त्यांचे काही स्फुटलेख आहेत, काही भाषणं आहेत, काही व्यक्तिचित्र असतील, पत्रव्यवहार असेल.
हे सर्व आत्ता कुठे संकलित होत आहे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने आणि आणखी काही प्रकाशनाने ते पुढे आणलंय. मात्र अजूनही महाराष्ट्रात त्याचा प्रचार प्रसार फार झालेला नाहीये. सावित्रीबाईंचं साहित्य आजही समाजाला दिशा देणार आहे. त्यामुळेच त्यांचं साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद होत नाही तोवर राष्ट्रीय पातळीवर सावित्रीबाईंचं साहित्य पोहोचणार नाही असं सुद्धा जाणकारांना वाटतं. साहित्य अल्प आहे, मात्र अजूनही जर संशोधन केलं, विशेषतः ब्रिटिशांच्याकडे असलेली काही कागदपत्रं असतील, त्यावेळच्या ख्रिश्चन कम्युनिटी किंवा ख्रिश्चन संस्था त्यांच्याकडे काही कागदपत्रं असतील तर त्याचा शोध घेतला पाहिजे. ते केलं तर सावित्रीबाईंचं स्थान खूप चांगल्या प्रकारे अधोरेखित होईल आणि अन्य भाषांच्या मध्ये, विशेषतः हिंदी आणि इंग्रजीच्या मध्ये ते मोठ्या प्रमाणात जर गेलं, त्याच्यावर अधिक संशोधन झालं तर त्याचा फार फायदा होईल. सावित्रीबाईंची ही कविता आजच्या समाजाला तंतोतंत लागू पडते. शूद्र जन्म घेती पूर्वीची पापेती, जन्मी या फेडती शूद्र सारे. विषम रचती समाजाची रीती, धूर्ताची ही नीती अमानव. 2000 वर्षांचे शूद्रा दुखणे लागले, ब्रह्मविहित सेवेचे भूदेवांनी पछाडले. वैभव सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. ही ज्योत आपल्याला सगळ्यांना अशीच कायम तेवत ठेवायची. हा आमचा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. आता इथेच थांबूयात, पण जाताना एक कळकळीची विनंती: मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं शक्यतो पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा.